संपत्तीची वाटणी. विश्वासरावांचा छोटासा संसार होता. 3 मुली आणि 2 मुलं आणि नवरा बायको. त्यांच्याजवळ 4 एकर बागायती जमीन होती. त्यामुळे कसं सर्व व्यवस्थित सुरू होतं. हातात पैसा खेळता होता. त्यामुळे मुलींची आणि मुलांची शिक्षण यात भेदभाव केलाच नाही. सर्व समान शिकले. अगदी त्यांच्या आवडीप्रमाणे. कुणी पदवीधर तर कुणी उच्च पदवीधर शिकले. मुली पण छान शिकल्या. संस्कार तर आई वडिलांकडनं उपजतच आले होते आणि तिन्ही मुली देखण्या होत्या. मुलींचे शिक्षण आणि लग्न ठरल्याप्रमाणे योग्य वयात आई वडिलांनी करून दिले. सणावाराला चोळी बांगडी करत. मुली आणि सासरकडची मंडळी खुश राहतील याची आईबाप नेहमीच काळजी घेत होते. इकडेही दोन्ही मुलं पदवीधर झाली आणि दोघांनाही बंगळुरूला नोकरीची ऑफर आली. दोघांच्याही जॉबसाठी मोठ्यानेच ॲप्लिकेशन केले होते. हे लहान मुलाला माहितीच नव्हतं. अरे, आपल्या दोघांनाही बंगळुरूला जॉब मिळाला आहे. हे बघ कॉल लेटर. 10 दिवसात रुजू व्हायचं आहे. हातातील लेटर दाखवत मोठा मुलगा म्हणाला. लहान मुलगा काही वेळासाठी आनंदी झाला. पण लगेच थोडा वेळ त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. का कुणास ठाऊक तो बेचैन झाला. मी नाही येणार दादा, तूच जा. आणि सध्या एवढ्या पैशांची गरज नाही मला. मी इथेच राहून काहीतरी छोटा मोठा जॉब करेन. म्हणजे आईबाबांकडेही लक्ष राहील. या वयात त्यांना एकटं सोडणं बरं नाही वाटत मला. अरे पण तुझं फ्युचर नाही आहे इथे. कसं होईल तुझं? मोठा म्हणाला. जाऊ दे ना दादा, माझी हिंमत पण नाही होत आईबाबांना एकटं सोडून जाण्याची. तू जा. मी करेन काहीतरी, लहान मुलगा त्यावर म्हणाला. आईबाबांनी स्वतःचे फ्युचर पाहिले असते तर आज आपण इथे आहोत ते नसतो. मग आपण आपल्या फ्युचरबरोबर आईवडिलांचा विचार का नाही करायचा? असा प्रश्न लहानाच्या मनात घर करून होता. असो, मोठा बंगळुरूला निघून गेला. सेटल झाला. काही वर्षांनी त्याचंही आईबाबांनी लग्न लावून दिलं. एकटा राहतो म्हणून जेवणाचे हाल होतात. म्हणून जॉब करणारीच मुलगी बघून त्याचंही लग्न करून दिलं. आईबाबा आता म्हातारे झाले होते. मुलीच्या सासरच्या माणसांकडून मानसन्मान त्यांना मिळत होता. पण मोठ्याच्या बायको आणि तिच्या माहेरची मंडळीकडून त्यांचा नेहमीच अपमान होत असे. गावाकडे राहतात म्हणून हिणवले जात होते. लग्नच या अटीवर केलं होतं की मुलगा हा कायम बंगळुरूलाच राहणार. म्हणूनच या लोकांची म्हणजेच आईबाबांशी त्यांचा जास्त संबंध येणार नाही. मी तुझ्या आईवडिलांना बघणार नाही हे तिने लग्नापूर्वीच सांगितले होते. आणि तोही तिच्यावर एवढा भाळला होता की आईवडिलांचे प्रेम तो विसरला होता. आईबाबा आता लहान मुलाच्या लग्नाविषयी बोलू लागले. तू पण लग्न कर. आमच्यानंतर तुझं काय होईल? तुलाही आयुष्याचा जोडीदार हवा. एखादी चांगली मुलगी बघून तुझंही लग्न करून टाकू. अशी घाई आईबाबांनी त्याच्या मागे लावली. दादाचंही लग्न तुम्ही एका चांगल्याच मुलीशी करून दिलं ना बाबा. पण लग्नानंतर किती दिवस पाहिलं तिने तुम्हाला? ताई आपल्या घरी सुखी आहे आणि मीही लग्न केलं आणि माझीही बायको अशी निघाली तर काय करायचं? तुम्हाला म्हातारपणात असं एकटं कसं सोडू मी? मला नाही बाबा लग्न करायचं. मी राहीन तुमच्यासोबत शेवटपर्यंत, जर तुमची हरकत नसेल तर. असं बोलून तो बाबांच्या गळ्यात पडून रडू लागला. आपण अर्धी चटणी भाकर खाऊ, पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. असेच वर्षामागून वर्ष निघून गेले. आईबाबांचा आजारपण त्यांची दुखणी काढत लहान मुलगा त्यांच्याबरोबरच राहत असायचा. त्यांनी कधीही कुणाकडे हात पसरले नाही. आईवडील म्हातारे झाले होते. त्यांची जास्त काळजी आता घ्यावी लागत होती. म्हणून तो काही छोटासा जॉब करत होता तोही त्याने सोडला होता. आता तो वडिलांप्रमाणे शेती कसू लागला व राहिलेला वेळ आपल्या आईवडिलांना तो देऊ लागला. घर आता जुनं झालं होतं. त्याची थोडी डागडुजी करायची होती. पण त्याची काही तेवढी ऐपत नव्हती म्हणून तो तसाच आईबाबांबरोबर तिथे राहत होता. पण अचानक एक दिवस पडवीची मागची भिंत पडली. बरं झालं आई तिथे नव्हती, नाहीतर तिचं काहीतरी बरं वाईट झालं असतं. त्याचा जीव कासावीस झाला. रात्रभर झोप येत नव्हती त्याला. काय करावं सुचत नव्हतं. मागू का मोठ्या भावाकडे पैसे? काय म्हणेल तो? या विचाराने तो बेचैन झाला. तरी मोठी हिंमत करून त्याने बंगळुरूला फोन फिरवला. हॅलो हॅलो, मी दादा बारक्या बोलतोय. दादा आहे का? तिकडून आवाज आला. कोण आहे? काय काम आहे? अहो, मी गावाकडून बारक्या बोलतोय. दादा आहे का? हो देते.
वहिनीच होती बहुतेक. तुम्ही कसे आहात विचारेपर्यंत तिने फोन बाजूला ठेवला सुद्धा. थोड्या वेळाने, हां बोल रे, खूप दिवसांनी कॉल केलास. सगळं ठीक आहे ना? आई बाबा बरे आहेत ना? हो हो, सगळं ठीक आहे. थोडं काम होतं तुझ्याकडे. हां बोल ना. थोडे पैसे हवे होते. घर पडत आलंय. तिची जरा डागडुजी करायची आहे. खर्च जरा जास्त आहे, नाहीतर मागितले नसते पैसे मी तुझ्याकडे. किती पैसे पाहिजेत? तरी 3-4 लाख रुपये खर्च आहे. पुढे तो काहीतरी बोलणार, त्यात पुढून प्रश्न कानावर पडतो. म्हणजे मी किती द्यायचे आणि तू किती भरणार ते सांग. सगळे पैसे मीच कसे देणार ना? तुझीही काही जबाबदारी आहे ना? अरे दादा, माझ्याकडे असते तर मी कशाला तुझ्याकडे मागितले असते? आईबाबांसाठी मी जॉबही सोडला. शेतीतून एवढं उत्पन्न येत नाही. त्यातच आईबाबा वयामुळे सतत आजारी असतात. त्यांच्यासाठीही खर्च होतो. ते तुझं तू बघ. जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजेत रे. तरच हलकं होणार ना. सगळं मीच नाही करू शकत. आता आम्ही तर तिकडे येणार नाहीत. मग तिकडे पैसे लावून काय उपयोग? नाहीतरी आईबाबा ते तुलाच देणार. मग आम्ही त्यावर खर्च का करायचा ना? बघ, स्पष्टच बोलतोय. मी पैसे देऊ शकत नाही आणि दिले तरी त्या घरात तुला मला वाटणी द्यावी लागेल. हे ऐकताच लहान मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. मग एवढे वर्ष मी काय केलं? जबाबदारी घेतली नाही का? आई बाबा, घर एवढे वर्ष मीच करत होतो ना. ती जबाबदारी नाही का वाटून घेतली? तेव्हा का नाही कोणी बोललं की ही तुझ्या एकट्याची जबाबदारी नाही? मी पण आहे सोबतीला. जबाबदाऱ्या वाटून घेऊ वगैरे आपल्या सोयीप्रमाणे जबाबदाऱ्यांची व्याख्या कशी बदलली जाते? वाटणी करायचीच आहे तर ती फक्त जमीन जुमला याचीच करू नका. करायचीच आहे तर ती जबाबदाऱ्यांचीही करा. मनात विचार करून तो स्तब्ध झाला. पुढे काहीच बोलला नाही आणि फोन ठेवला त्याने. आता त्याला कळत होतं की आईबाबा माझ्या वाट्याला आलेले आहेत. ही मोठी संपत्ती आहे. मी पैशांशिवाय राहू शकतो पण आईबाबांशिवाय नाही. पण तो आईबाबांशिवाय राहू शकतो पण पैशांशिवाय नाही. देवाने आपोआपच छान वाटणी केली. माझं जग माझे आईबाबा माझ्या पदरात घातले. यापेक्षा मोठं सुख नाही. मोठ्या भावाला फोन केल्यानंतर आज वाटणी या शब्दाचा खरा अर्थ समजला. व्हिडिओमधील कथा कशी वाटली नक्की कळवा. आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.